लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय थोडासा गंभीर आहे. आजचा विषय मृत्यूबद्दलचा आहे. माणसाचे कर्म आणि माणसाचा अंतिम क्षण यांचा अविभाज्य संबंध असतो. माणूस ज्या वेळेला आपला देह त्याग करतो त्यावेळेला त्याच्याबरोबर दोनच गोष्टी जात असतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं कर्म, त्याचं संचित, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं ज्ञान. या दोनच गोष्टी मृत्यूनंतर मनुष्य स्वतः बरोबर नेऊ शकतो. आणि मृत्यू हा शांत, परम सुखदायी, क्लेश विरहित व्हायचा असेल तर ईश चिंतन, शुभ चिंतन हाच एक राजमार्ग आहे. या ठिकाणी माझ्या एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओचं शीर्षक आहे जातस्य हि ध्रुव मृत्यू. एका प्राधिकरणामधील तिशीच्या आतील 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यावर मी चिंतन आपला समोर प्रस्तुत केलेलं आहे. परंतु आजचं चिंतन हे अत्यंत वेगळ्या प्रकारचं आहे. सुरुवातीला आपण एक भजन बघणार आहोत आणि त्या भजनानंतर त्या भजनाला पूरक अशा प्रकारचा मृत्यूचा एक क्षण आपण बघणार आहोत. या ठिकाणी मी अर्थांतरन्यास अलंकार वापरण्याचा प्रयत्न करतो आहे. आधी भजन आणि त्या भजनाचं सार एका उदाहरणाने देण्याचा प्रयत्न करतो आहे. सामान्याचं विशेषाने समर्थन आणि विशेषाचं सामान्याने समर्थन हे अर्थांतरन्यास अलंकाराचं वैशिष्ट्य आहे. चला बघूया अतिशय प्रसिद्ध भजन, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. मृत्यू हा अत्यंत गहन विषय आहे. मृत्यूविषयी आपण बोलायला टाळतो. मृत्यूची आपल्याला भीती वाटत असते. मृत्यू आपल्याला नकोसा असतो. जीवन आपल्याला हवंसं असतं. परंतु जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. मरण कोणालाही टाळता आलं नाही. आधी जीवन समजून घेणं आवश्यक आहे, तरच मृत्यू समजायला लागेल. तुम्ही जीवन कसं जगता यावर तुमचा मृत्यू कसा असेल हे ठरतं. मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. नव्हे, मृत्यू हा जीवनाचा आधार आहे. भारतीय समाजामध्ये स्मशान, मृत्यू याची एक भीती बसलेली आहे.
ती निराधार व्यक्ती. स्मशान म्हणजे अपवित्र जागा, चुकीचा समज आहे. स्मशानामध्ये स्वतः काली वास करते, स्मशानामध्ये स्वतः शिव वास करतो आणि त्या स्मशानातलं भस्म शिव धारण करतो. याचं कारण असं आहे की जो पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर पंचमहाभूतामध्ये विलीन करण्याची प्रक्रिया म्हणजे मृत्यू. मृत्यू म्हणजे मुक्ती आहे, बंधनातून मुक्ती. आत्मा या देहाच्या कुडीमध्ये अडकलेला आहे, तो मुक्त झाला म्हणजे मृत्यू होतो. मग निरोप येतो की ते गेले पोचवायला चला. अरे जे परमनंट आहे, जे कायम स्वरूपी आहे, ते तर आधीच निघून गेलेलं आहे. उरलं काय आहे? माती आहे, फक्त माती आहे. मृत्यू हा एक मुक्तीचा मार्ग आहे, तर काहींच्या बाबतीमध्ये तो नवजीवनाची सुरुवात आहे. मनुष्याचे कर्म, मनुष्याचे विचार याचं संचित तुमचा अंतिम क्षण कसा असेल हे ठरवत असतं. त्यामुळे संदेश अत्यंत सुस्पष्ट आहे. तुमचं कर्म चांगलं ठेवा, तुमचे विचार चांगले ठेवा, रोज एक सत्कर्म करा, जे अडचणीत आहे त्यांना मदत करा. तुमचं संचित वाढत जाईल आणि तुमचा मृत्यू हा निरामय आणि शांत पद्धतीने होईल. माझा मृत्यू कसा असावा किंवा मला मृत्यू कसा यावा, या अतिशय गूढ संकल्पनेवर एक मधुर अर्थपूर्ण हिंदी भजन आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. अर्थ अत्यंत सोपा आहे, त्याच्यावर मल्लीनाथी करण्याची गरज नाही. जेव्हा माझा प्राण या तनातून निघेल, माझी जीवन ज्योत परमात्म्यामध्ये विलीन होण्यासाठी जेव्हा बाहेर पडेल, तेव्हा माझ्या मुखातून गोविंद नाम यावं आणि माझा अंत कुठे व्हावा? श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी वट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. माझा कन्हैया माझ्या जवळ असावा, गंगाजीचं तट असावं, किनारा असावा. अशा प्रकारे मला मृत्यू, अशा ठिकाणी मला मृत्यू यावा, अशी कवीची इच्छा आहे. आता तो कृष्ण तुमच्या बरोबर असणार आहे, त्याची छबी कशी असावी हे कवी सांगतो आहे. पीतांबरी कसी हो, छवि मन में यह बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो. माझ्या मरताना माझ्या मुखामध्ये तुलसी दल असावं आणि विष्णू चरण का जल हो, विष्णू चरणाचं
अमृत माझ्या तोंडामध्ये असावं आणि त्यानंतर माझा मृत्यू व्हावा, अशी त्या भक्ताची इच्छा आहे. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शन दिखावे, जब प्राण तन से निकले. मृत्यू समयी मला कुठलाही रोग सतावू नये. यमाचं भयावह दर्शन मला होऊ नये, ज्यामुळे मी विचलित होईल. आणि म्हणून विनंती आहे त्या भक्ताची ईश्वराला, उस वक्त जल्दी आना. जेव्हा माझा प्राण निघणार आहे, ती वेळ तुला माहिती आहे, कारण तू त्रिकाल ज्ञानी आहेस. उस वक्त जल्दी आना, नहीं श्याम भूल जाना. मला विसरू नकोस. राधा को साथ लाना, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधा को साथ लाना, जब प्राण तन से निकले. आणखीन काय इच्छा आहे? सुधी होवे नाही तन की, तैयारी हो गमन की, लकड़ी हो व्रजवन की, जब प्राण तन से निकले. ज्या वेळेला माझे प्राण माझ्या शरीरातून जाणार आहेत, त्यावेळेला मला तनाची शुद्ध नको, माझी शुद्ध हरवलेली असावी. आणि माझ्या मनाची जाण्याची, परमात्म्याशी लीन होण्याची, परमात्म्याशी एकरूप होण्याची तयारी असावी. आणि माझा देह जाळण्यासाठी वृंदावनातील झाडांचे लाकूड असावे. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. या भक्ताची ही प्रार्थना आहे. मी मागून राहिलो आहे की शेवटच्या क्षणी तुझा सन्निवास असावा, तुझं नाम माझ्या मुखातून निघावं, तुलसी दल मला मिळावं, तुझ्या चरणाचं अमृत माझ्या मुखात असावं. ही माझी मागणी आहे, ही माझी अर्जी आहे. तू मला खुदगर्ज म्हणशील, तू मला स्वार्थी म्हणशील, तरी मला चालेल. पण ही माझी अर्जी आहे, माझी विनंती आहे, माझं सादरीकरण आहे. यापुढे तुझी मर्जी. तुला यायचं आहे किंवा नाही, माझी इच्छा पूर्ण करायची आहे किंवा नाही, ही तुझी मर्जी आहे. पण माझी अर्जी नेक आहे. शेवटचा कडवा आहे, ये नेक सी अर्ज है, माना तो क्या हरज है, कुछ आपका फर्ज है, जब प्राण तन से निकले. माझी इच्छा ही चांगली इच्छा आहे, नेक आहे. आणि ती जर तू मान्य केली तर काय फरक पडणार आहे? तुझं ते कर्तव्य आहे. तू ईश्वर आहे, मी तुझा भक्त आहे. आणि भक्त ईश्वरापाशी, आत्मा परमात्म्यापाशी मनापासून काहीतरी मागतो आहे, छोटी गोष्ट मागतो आहे, ती तू देशीलच अशी त्याला विनंती करतो आहे. असं हे सुंदर भजन आहे. उस वक्त जल्दी आना, मुझको न भूल जाना, बंसी की धुन सुनाना, जब प्राण तन से निकले. या सुंदर अशा भजनाच्या अनेक आवृत्त्या आहेत, अनेक रूपांतर आहेत. आता हे भजन मला का आठवलं? एका व्यक्तीचं मरण
बघायचा, मला प्रसंग आला. व्यक्तीचं नाव आहे दादासाहेब देशपांडे. एक वैदर्भीय व्यक्तिमत्व आहे, एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहे. फार मोठी नाही, फार नामांकित नाही, एक मध्यमवर्गीय चेहरा मोहरा आहे. आणि मध्यमवर्गीयाचं जीवन कसं असावं तसं त्यांचं जीवन आहे. नोकरी MSEB मध्ये झाली, विदर्भात सगळी नोकरी झाली, सर्व काम तालुक्याच्या ठिकाणी झालेत, मूर्तिजापूर, अकोला जिल्ह्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग होतं आणि त्या ठिकाणी ते काम करत होते. मध्यमवर्गीयाच्या काय इच्छा असतात? सेवानिवृत्तीच्या वेळेला आपलं घर झालेलं असावं. त्यांनी आपलं घर अकोल्यात बांधलं. 2 मुली 1 मुलगी, 2 मुले आणि 1 मुलगी, असा हा संसार दादासाहेबांचा. मध्यमवर्गीयाची मुलं, त्यांना हे ज्ञात असतं की आपण शिकलो तर आपलं घर पुढे जाईल, आणि म्हणून उच्च शिक्षणाच्या निमित्ताने विदर्भाबाहेर ती मुलं गेलीत आणि मग ज्या ठिकाणी नोकरी मिळाली त्या ठिकाणी त्यांनी ते स्थायिक झाले. दादासाहेब सेवानिवृत्तीनंतर मुलासोबत पुणे येथे राहायला लागलेत. दादासाहेबांची 35 वर्षाची सेवा ही विदर्भात झाली. मी पण 15 वर्ष विदर्भात होतो, त्यातले 8 ते 10 वर्ष मी अकोल्यात होतो. पण त्यांची माझी भेट विदर्भात झाली नाही. त्यांची ओळख माझी पुण्यामध्ये झाली. पण त्यांना मी जे बघत होतो, ब्राह्म मुहूर्तावर उठणारा माणूस, 3:30-4च्या सुमारास कुठल्याही परिस्थितीमध्ये उठणारा माणूस, त्यांची कार्यपद्धती बघावी आणि आता कोणची वेळ झाली असेल हे समजून घ्यावं, असा दिनक्रम. रोज सकाळी 5 किलोमीटर चालणे, येताना भाजी आणणे, भाजी आणली की भाजी निवडणे, वर्तमानपत्र वाचणे, पुस्तक वाचणे, नेहमीच आन्निक उरकणे, देवपूजा करणे, जप करणे, सगळं साग्र संगीत त्यांनी केलं. नोकरीची 35 वर्ष आणि नोकरी नंतरचे त्यांचे 20 वर्ष. त्यांच्या जीवनचर्येमध्ये कुठलाच खंड. 1 मार्च 2024 चा दिवस उजाडला. 2 दिवसापासून दादासाहेबांच्या पायाची नस आखडलेली होती. चालताना प्रचंड वेदना होत होत्या. 1 मार्चच्या संध्याकाळी दादासाहेबांना अस्वस्थ वाटायला लागलं. थोडे उठले, चालायचा प्रयत्न केला, पण चालवेना. मग ते खुर्चीवर बसलेत. दादासाहेबांनी मोठ्याने रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. दादासाहेबांनी रामरक्षा पूर्ण म्हटली. सर्व उच्चार शुद्ध. लहान मुलाप्रमाणे मोठ्यानी, संथा घेतलेल्या लहान मुलाप्रमाणे मोठ्यानी रामरक्षा म्हटली दादासाहेबांनी. रामरक्षा पूर्ण झाली.
दादासाहेबांच्या उजव्या हाताची बोट रामनामाचा जप करत आहेत. याची कुटुंबियांना सवय होती. रामनामाचा अखंड जप सुरू झाला आणि हा जप जवळपास 10 मिनिटं चालला आणि त्यानंतर दादासाहेबांची शुद्ध हरपली. उपचार म्हणून नातेवाईक रुग्णाला दवाखान्यात घेऊन जातात, परंतु दवाखान्यात पोचल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की जीवन संपलेलं आहे. दादासाहेबांच्या मृत्यूने एक अनुभव मला दिला. शांत मरण काय असतं, वेदना रहित मरण काय असतं. आपल्या स्वकीयांना त्रास न होता देह त्याग कसा करता येतो याचं उदाहरण म्हणजे दादासाहेब. उस वक्त जल्दी आना, मुझको न भूल जाना, असं त्या भजनामध्ये होतं. परंतु दादासाहेबांनी हे सिद्ध केलं कि उस वक्त भी मैंने आपको ना भुलाया, आपकी ही याद में मेरा जीवन बिताया. आणि हे साध्य होण्यासाठी तुझं नामस्मरण करत श्वास घेताना आणि श्वास सोडताना तुझंच सान्निध्य मी अनुभवलं. आणि म्हणून मला हा सोनियाचा दिन दिसला की मृत्यू समोर उभा होता, यमपाश घेऊन आलेला होता, पण मला कुठलीच भीती नव्हती, कारण राम नाम माझ्या सोबत होता. ही तपश्चर्या आहे, जीवनाची तपश्चर्या आहे. सातत्यपूर्ण नामस्मरण असलं की ही तपश्चर्या सिद्ध होते. आत्म्याचं परमात्म्याशी एकत्व सिद्ध होतं. त्याच्यासाठी सन्निधान असावं लागतं. समर्थ रामदास स्वामींच्या अनेक रचना आहेत आणि त्या रचनांमधले राम मंत्राचे श्लोक प्रसिद्ध आहेत. राम मंत्राचे रामदास स्वामींनी समर्थांनी 49 श्लोक लिहिलेले आहेत. या 49 श्लोकांचा गर्भितार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ समजावून सांगण्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ करेल. परंतु या व्हिडिओची, दादासाहेबांच्या व्हिडिओची समाप्ती मी रामदास स्वामींच्या राममंत्राच्या श्लोकातील 2 श्लोकांनी करणार आहे. एक 21वा श्लोक आहे. तुला यमपाशी करी बद्ध जेव्हा, सखा कोणता सोडवी सांग तेव्हा, यमाला कदापि दया ते न ये रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. रामदास स्वामी सांगतात की यमाचा पाश हा क्लेशकारक असतो आणि त्याच्यातून सुटका करायची असली, यमाला दया नसते. यमाची दया अपेक्षा करण्यापेक्षा राम मंत्र जो शंकराने आपल्या कंठामध्ये साठवलेला आहे, हा हरे राम मंत्र तुम्ही, हा अत्यंत सोपा आहे, तो आपण जपा, सातत्याने जपा, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात आहेत. आणि हा जप तुम्ही सातत्याने करत राहिला की त्याची सवय लागते, तो तुमच्या अंगवळणी पडतो
आणि मग नंतर तुमचं चित्त, बुद्धी आणि आत्मा सातत्याने श्वसन करताना, श्वास सोडताना, श्वासासोबत राम 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 असा जप व्हायला लागतो. ती सहज क्रिया होते. तुम्ही एक कार्य करत असता, पण तुमचं मन सातत्याने राम 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 असं म्हणत असतं. राममंत्राच्या श्लोकामधला शेवटचा श्लोक हा 49वा श्लोक आहे. आणि त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की राम नामाशिवाय सगळं तुच्छ आहे. जो हरे राम हा मंत्र जो स्वीकारतो, आपला जीवन मंत्र बनवतो आणि हरे नामाची मालिका जो जपतो, तो जगी वंदनीय होतो. तो जगी वंदनीय होतो. तो अमर होतो. तो परमात्म्याशी लीन होतो. तो परमात्म्याशी एकरूप होतो. आणि म्हणून हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जर शेवटचा दिस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये सद्विचार करा, सत्कर्म करा आणि या सद्विचारांचं आणि सत्कर्माचं सातत्य ठेवा. कोणीही कितीही तुमच्या विरुद्ध षडयंत्र केलेत, तुमच्या विरुद्ध कितीही कारस्थान केलेत, तरी तुमचा रामनामाचा जप सातत्याने चालूच राहू द्या. कलियुगामध्ये सत्याला अग्निपरीक्षा द्यावी लागते, हलाहल पचवावं लागतं, हे सत्य आहे. परंतु जो रामनामाचा जप करतो तो शेवटी अमृतत्वाला प्राप्त होतो. हाच संदेश दादासाहेब देशपांडेंना आपल्या जीवनातून द्यायचा आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती तर लाभलेलीच आहे, परंतु त्यांच्यासारखं आपलंही आयुष्य सद्गतीच्या मार्गावर जावं, यासाठी आपण काय करावं हे या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाईफ पॉझिटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपला वेळ देऊन श्रवण केलं त्याबद्दल आपले हार्दिक आभार. लाईफ पॉझिटिव्ह तुमच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातील आजचा विषय ही एक कडी होती. धन्यवाद.